मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्यासमोर हे आता 4 महत्त्वाचे आंबे जे आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण खातो ते मी तुम्हाला दाखवतोय. हापूस सगळ्यांना माहिती आहे. हापूस आणि केसर हे एकदम नोन व्हरायटीज आहेत. पायरी हा सुद्धा एकदम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा आंबा आहे. महाराष्ट्रात ग्रो होणारा आंबा आहे. हा सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे, जो आमरसासाठी फेमस आहे. आणि हा जो आहे थोडासा कदाचित सगळ्यांना माहिती असेल असं नाही, पण ह्याचं नाव रत्ना. तर हे 4ही एकदम महत्त्वाचे आंबे आहेत. सगुणा बागेमध्ये हे 4ही आंबे होतात. त्यातल्या पायरी आपल्याकडे खूप कमी आहे. पण हे बाकीचे जे 3 आंबे आहेत, हापूस, केसर आणि रत्ना, हे 3 आंबे खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. ह्यांच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यांची जी चव असते ती चव मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याची जी चव आहे, ह्या प्रत्येक आंब्याची चव ही अत्यंत युनिक आहे. त्याच्याविषयी मी तुम्हाला एक सांगतो की हा जो रत्ना नावाचा जो आंबा आहे, हा रत्ना नावाचा आंबा, हा रत्ना हा हापूस आणि नीलम नावाचा एक आंबा असतो, ह्या दोघांचं हायब्रिड करून हा आंबा बनवलेला आहे. सो हा आंबा जो आहे हा डेफिनेटली एक काय म्हणता येईल डिसीज रेझिस्टंट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं टेक्स्चर आणि त्याच्यामध्ये असणारी त्याची जी एक जी टेस्ट आहे, त्याचा जो एक फ्रॅग्रन्स आहे, तो अत्यंत माणसांनी विचारपूर्वक करून हा रत्ना नावाचा आंबा केलेला तुम्हाला दिसतोय. की ह्याचा जो रंगसुद्धा जो आहे हा पूर्णपणे पिवळा आणि त्याचा जो एकंदर जो फर्मनेस आहे तो बऱ्यापैकी फर्म असा आंबा आहे. व्हेरॅज बाकीचे जे 3ही आंबे आहेत, हे 3ही आंबे त्यांच्या डायरेक्ट स्पीशीज आहेत. त्याचे डायरेक्ट बेसिकली हायब्रिड केलेले नाही आहेत. पायरीसुद्धा हा डायरेक्ट पायरी नावाचा आंबा असतो. हापूस हा डायरेक्ट हापूस आंबा आहे. केसर हा केसर डायरेक्ट आंबा आहे. डायरेक्ट आंबा म्हणजे मला त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं हे मला माहीत नाही, पण जसा हा हायब्रिड आहे तसे हे बाकीचे हायब्रिड नाही आहेत. तुम्हाला सगळ्यांना हापूस माहिती आहे. हा हापूस मी तुम्हाला आता दाखवतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हापूसाचा जो आहे हा एकदम त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स एकदम बेसिक आहेत. त्याची नाक आतमध्ये गेलेले आहे, त्याचे गाल वर आलेले आहेत. तो एका साईडला थोडासा लालसर पिवळसर असं सगळं असतो. हे मी तुम्हाला आता कापून दाखवतो. हा सगुणा बाग हापूस आहे. सगुणा बागेमधला हापूस आंबा आहे. आणि हा बघा, हा तो हापूस आंबा. हापूस आंब्याचं जे विशेष आहे, आता मी तुम्हाला सगळे एक एक आंबे जे आहेत हे वेगवेगळे कापून दाखवतो, म्हणजे आपल्याला सगळे आंबे साईड बाय साईड आपल्याला ते कम्पेअर करता येतील. हा केसर आंबा आहे. आणि हा तुम्हाला दिसतोय हा पायरी आंबा. पायरी आंबा म्हणजे जिथे मी आता रेकॉर्ड करतोय ह्याचा वास, म्हणजे बाकी सगळ्यांचा वास ॲज अ कापण्याच्या अगोदरचा जो वास आहे हा ह्याचा वास हा साधारणपणे 20 फुटाच्या अगोदरच पायरी आंब्याचा वास येतो. जर का आपल्या घरामध्ये जर का पायरी आंब्याची आढी असेल किंवा कोणी जर का तुमच्या घरामध्ये पायरी आंबे आणले असतील तर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी घमघमाट सगळा तयार झालेला असतो. हा बघा, हा पायरी आंबा आहे. हा पण आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये होतो. ह्याची स्किन खूप पातळ असते, खूप म्हणजे खूप पातळ ह्याची स्किन असते. हा बघा, हा ह्याचा कलर आहे. आणि हा जो आहे हा रत्ना आंबा आहे. हा रत्ना आंबा हा तुम्हाला दिसत असेल, हा बऱ्यापैकी फर्म आहे. फर्म म्हणजे त्याचं जे मीठ जे आहे त्याचं जे हे एकदम असं जाडसर आहे, एखाद्या खोबऱ्यासारखं. सो हा केसर आंब्याच्या विषयी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. हा केसर आंबा तुम्हाला दिसतंय एकदम ह्याच्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतं. जर का आपण ह्याला हापूसशी जर का कम्पेअर केलं, हा हापूस आहे, हापूसबरोबर जर का ह्या केसर आंब्याला जर का कम्पेअर केलं तर ह्याच्यामध्ये हा जरा मोठा असतो. हापूस साधारणपणे 200-250 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे मोठ्यात म्हणजे ॲव्हरेज मोठा साईज होतो. 300 म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी. आणि हा जो केसर जो असतो हा केसर अगदी जनरली 250 ग्रॅमचा असतो. आणि 300, 350, 350 ग्रॅमच्या पुढे म्हणजे तो डोक्यावरनं पाणी. सो ह्याच्यापेक्षा साधारणपणे 100 ग्रॅम मोठा होऊ शकतो. आणि हा जो आहे हा पायरी, हा जो पायरी आंबा आहे हा खूपच एकदमच मऊ आहे. त्याचा सुगंध भयंकर आहे. आणि प्रत्येकाची जी गोडी आहे ही प्रत्येकाची गोडी सांगणं म्हणजे एक्सप्लेन करता येईल. पण जसं मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओत पण मी म्हटलं होतं की एखाद्या आंब्याची, ह्या नैसर्गिक आंब्याची गोडी एक्सप्लेन करणं किंवा त्याच्याविषयी एक्झॅक्ट त्याचं वर्णन करणं हे माझ्यासारख्या माणसाचं काम नाही. कदाचित कालिदासासारख्या माणसाचं काम असेल, ज्याला ते
कवितेमधनं किंवा एखाद्या त्या प्रकारच्या भाषेमध्ये ज्याचं प्रभुत्व आहे त्याला ते सांगता येईल. सो हा जो केसर आंबा जो आहे हा पूर्ण आतनं केशरी असतो. हा आंबा जनरली गुजरातचा जो पट्टा आहे, आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हा आंबा कल्टिवेट केला जातो, पण जनरली हा आंबा गुजरात जो भाग आहे ते गुजरात भागामध्ये हा केसर जो आंबा आहे याचं जास्तीत जास्त कल्टिवेशन केलं जातं. आणि आपण सुद्धा सगुणा बागेमध्ये साधारणपणे 20 एक वर्षापूर्वी ह्याची रोपं गुजरातवरनंच आणली होती. हापूस जो आंबा आहे हा आपण इथे जिथे सगुणा बाग आहे, जिथे आपण कोकण भागामध्ये, सगुणा बाग ही कोकणाची सुरुवात आहे, इकडनं पार अगदी शेवटपर्यंत कोकण आहे. आणि कोकणामध्ये सर्व ठिकाणी अगदी कोकणाचं अगदी ठामपणे सांगता येईल असा हा हापूस आंबा आहे. हापूस आंब्याचं वेगळं म्हणजे त्याचं चव पण सुंदर आहे, त्याचा गोडवा एकदम वेगळा आहे, जो तोंडात एकदम पूर्ण मेल्ट होऊन जातो. एखाद्या लोण्यासारखा हा आंबा तोंडामध्ये मेल्ट होऊन जातो. त्याची जी सुगंध आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. तर हे तिन्ही सुगंध म्हणजे हे प्रत्येक माणसावरती डिपेंड आहे, प्रत्येकावर डिपेंड आहे की हाचा सुगंध कसा कोणाला आवडतो. आता तुम्ही मला पर्सनली जर का विचाराल तर मला पर्सनली कम्फर्ट फूड म्हणून, म्हणजे आता आमच्याकडे येता जाता आम्ही 4-4, 5-5 आंबे असेच खात असतो. तो कम्फर्ट फूड म्हणून मला जर का एखादा आवडीचा असेल तर मी केसर आंबा खातो, कारण की तो आंबा एकदम त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त आहे. हा पटकन त्याला पिळून भरपूर त्याचा आमरस पिता येतो आणि बाट जी असते ती बाट साफ झालेली असते. आणि त्याचा मला असं वाटतं हा केसर हा आंबा हापूसपेक्षा थोडासा जास्त गोडसर असतो. आम्ही जेव्हा इकडे मँगो पल्प करतो, तो मँगो पल्प तुम्ही आमच्या दुकानांमध्ये जर का तुम्ही आपले ठाणे, डोंबिवली आणि दादरला जे आपले दुकान आहेत, नेराळा जे दुकान आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर का कधी मँगो पल्प घेतला असेल बाटली, तर त्या बाटलीमध्ये जो पल्प असतो त्याच्यामध्ये ह्या दोघांचं मिश्रण असतं. फक्त केसरचं केलं तर ते खूप वॉटरी पल्प तयार होतो, आणि जर का फक्त हापूसचा गेला तर तो खूप जाडा, म्हणजे तो बाटलीतनं बाहेरच पडणार नाही एवढा तो पल्प त्याचा तयार होतो. त्याच्यामुळे ह्या दोघांचंही मिक्सचर त्याला लागतं आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला पायरी घालायला लागतो सुगंधासाठी. सो ह्या तिन्ही आंब्यांचं आपण त्याच्यामध्ये मिक्सचर करतो वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आणि आपण एक एकदम सुंदर प्रॉडक्ट तयार करतो. आणि आता मी तुम्हाला सांगतोय की हा जो आंबा आहे हा खूप विशेष आहे. हा तुम्हाला आता जो दिसतोय हा रत्नांबा आहे. हा मी तुम्हाला डेफिनेटली खाऊन दाखवतो. म्हणजे ह्याची जी चव आहे रत्नांब्याची, म्हणजे मला रत्नाचं गुणगान करायचं नाही आहे बाकीच्या आंब्याच्या तुलनेत, पण ऑफकोर्स हा हायब्रिड आहे. जसं आपलं व्हर्जन 1 व्हर्जन 2 असतात, म्हणजे आपला समजा सॅमसंगचा 1 मोबाईल आणि त्याच्यानंतर सॅमसंगचा 5 मोबाईल, त्याच्यामध्ये काय फरक असेल 5व्या मॉडेलमध्ये आणि पहिल्या मॉडेलमध्ये, तसा ह्याच्यामध्ये फरक आहे. रत्ना जी जात असते ही रत्ना जातीमध्ये जनरली जसं आपल्याला स्पॉन्जी टिश्यू वगैरे माहिती असेल, कधी कधी बाठीला असा एक स्पॉन्जी टिश्यू होतो, जे शेतकऱ्याला माहिती नसतं, शेतकऱ्याच्या मनामध्ये काही नसतं, पण एक स्पॉन्जी टिश्यू येतो बऱ्याच वेगवेगळ्या हापूस, केसर, इतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये तसा स्पॉन्जी टिश्यूचा प्रॉब्लेम नसतो. ह्याच्यामध्ये खूप जास्त वॉटर कंटेंट नसतं आणि त्याच्यामुळे हा ट्रान्सपोर्टेबिलिटीला सोपा असतो. हा आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो लांबपर्यंत, ट्रान्सपोर्ट करू शकतो. म्हणजे इकडनं आपल्याला जर का ठाण्याच्या दुकानात, दादरच्या दुकानात पाठवायचं असेल तर हा आपण सहजपणे ट्रान्सपोर्ट करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की हा जो त्याचा पिवळा रंग आहे, हा त्याचा पिवळा रंग बरेच दिवस तो असा रिटेन करून ठेवतो आणि तो आपल्याला पाठवता येतो. आणि तिसरी गोष्ट अशी की तो लवकर उतरत नाही म्हणजे हा जसं तुम्हाला केसर दिसतंय हा बऱ्यापैकी एकदम भरपूर झालेला केसर आहे. मला वाटतं उद्या परवापर्यंत हा केसर उतरून जाईल म्हणजे काय, त्याचा गोडपणा कमी व्हायला लागतो. तसं ह्याचा गोडपणा कमी होत नाही. हा आंबा अनयुज्युअली गोड असतो. म्हणजे माझ्या एवढा जर का पुरुष असेल तर मी जर का जेवणाला खूप भूक लागलेली असताना जर का मी एक रत्ना आंबा खाल्ला तर माझं पोट भरून जाईल. मी अजून रत्ना नाही खाऊ शकणार, हा एवढा गोड असतो. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स खूप त्याचा, जसं मी म्हटलं, एखाद्या कवीच्या लेवलचा त्याच्यामध्ये सुगंध प्रत्येक आंब्यामध्ये असतो. सो पण मी हे 2 आंबे नाही खाऊ शकणार, कारण की ते जस्ट टू स्वीट, खूप जास्त गोड आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा जो चावा जो आहे हा एखादा खोबरं खाल्ल्यासारखं, म्हणजे आपण ओलं खोबरं कसं खातो त्यावेळेला कसं आपल्याला एखादं हे होईल तशा प्रकारचं त्याच्यामध्ये एक त्याचा चावा असतो. आणि हा जो आहे हा केसर आहे अनयुज्युअल. ह्याच्यामध्ये केवढं मॉइश्चर आहे बघा. हे रत्न आहे आणि हा केसर आहे, केवढं ह्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. ह्या दोघांच्याही साला ज्या आहेत
ही दोघांची साल ही आपल्या हापूसपेक्षा थोडीशी जाड आहेत. हा आहे हापूस. हापूसने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर केलेलं असल्यामुळे हापूस हा एक्सप्लेन करू शकत नाही परत की एवढा छान आहे. प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे, प्रत्येकाला कोणचा आंबा आवडतो आहे प्रत्येकाने ठरवायचं असतं. अशा प्रकारे तो आंबा आहे. हापूस हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे, हापूस केसर रत्ना. ह्याची जी साल आहे म्हणजे हापूसची जी साल आहे ही केसर आणि रत्नापेक्षा थोडीशी जास्त बारीक आहे. आता झाला हा पायरी आंबा. पायरी आंबा म्हणजे हा आंबा. पायरी आंबा आता खूप कमी मिळतो बाजारामध्ये. पूर्वी खूप मिळायचा. म्हणजे पूर्वी लोक पायरी आंबा हा घरामध्ये आमरसपुरीचा जेव्हा कार्यक्रम असायचा, जेव्हा कुठला लग्नकार्य असेल आणि लग्नकार्यामध्ये जर का आपल्याला आमरस ठेवायचा असला तर पायरीशिवाय दुसरा आंबा नाही. पायरी जर का तुम्हाला मिळाला तर सर्वोत्तम. तुम्ही कधी पायरी खाल्ला नसेल तर तुम्ही नक्कीच पायरी घेऊन बघा. पायरी तुम्हाला रस्त्यावरती जाताना सुद्धा त्याचं हे डिस्टिंक्ट असं नाक असतं. हे बघा, हे तुम्हाला नाक दिसत असेल, असं डिस्टिंक्ट त्याचं नाक आहे. त्याचं डिस्टिंक्ट असा बसका शेप आहे, असं तुम्हाला दिसतं. असं एकदम टिपिकल बसका त्याचा शेप आहे. तर ह्याचं जे साल आहे ते एवढं पातळ आहे की आपण कितीही विचारपूर्वक जरी त्याला खाल्लं आणि ते एकदम जेवढं आपल्याला कमीत कमी तरीसुद्धा त्याचं साल तुटू शकतं. हे बघा, मी आता व्हिडिओसाठी जरा नीट खायचा विचार केला तरीसुद्धा याचं साल जे आहे ते फाटलं गेलं. सो असे हे आंबे आहेत. एक्स्ट्रॉर्डिनरी आंबे आहेत सगळे. प्रत्येक आंब्याचं त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे जे मी शब्दांमध्ये एक्सप्लेन करू शकणार नाही. तुम्हाला जर का कधी मिळालं तुम्ही आपल्या दुकानातनं घेऊ शकता. तुम्ही सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला मिळू शकता. आणि सगुणा बागेमध्ये एकूण 100 प्रकारची झाडं आहेत आंब्याची वेगवेगळी. अख्ख्या जगभरातनं आपण वेगवेगळे आंबे आणलेले आहेत. काही आंबा एवढा मोठा आहे तर काही आंबा एवढूसा आहे. असे आपल्याकडे 100 आंबे आहेत. आपण 100 आंब्यांविषयी माहिती सांगू शकणार नाही. पण आपण पुढच्या 3 व्हिडिओमध्ये आपण भारतातले जे काही इतर आंबे आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत, जे आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात ह्या भागातले नसून उत्तर हिंदुस्थानातले. जसं उत्तर हिंदुस्थानामधलं तुम्हाला लंगडा हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. तो पूर्ण हिरव्या रंगाचा आंबा असतो आणि आम्हाला सगळ्या आमच्या घरामध्ये स्पेशली लंगडा आंबा खूप आवडतो, अत्यंत प्रिय आहे. लंगडा आंबा हा दिसायला पिकल्यानंतर सुद्धा दिसायला पिवळसर हिरवा असतो आणि तो कापल्यानंतर त्याच्या आतमध्ये पांढरटसर पिवळा असतो. पण त्याच्यामधलं जे सुगंध आहे, त्याच्यामधली जी गोडी आहे, त्याच्यामधला जो रस आहे हा अगेन अनयुज्युअल आहे. तर मंडळी हे असे वेगवेगळे आंबे आहेत. आपण पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये अजून आपल्याला जेवढं वेगवेगळ्या आंब्यांविषयी सांगता येईल ते आपण सांगू. आणि तोपर्यंत अजून आंब्याचं सीझन चालू आहे. जरी तुम्हाला दिसतंय की अजून पाऊस पडतो आहे, पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, तरी पण तुम्ही आंबे खाणं थांबू नका. जिथे तुम्हाला मिळतील तिथे तुम्ही आंबे खायला सुरुवात करा. आणि ह्या वर्षी आपल्याकडे सगुणा वगैरे खूप चांगले आंबे आले. आपण खूप प्रमाणात आज प्रोसेसिंग करतो आहे आणि खूप प्रमाणात आपण आंबे विकतो आहे सुद्धा. आणि तुम्ही सगळे आपल्यासाठी मदत करताय. सो धन्यवाद. आपण कधीतरी नक्कीच भेटू सगुणा बागेमध्ये. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.